नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? तुमचं स्वागत आहे फ्रेंडली नितेश या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये मी चाललोय बाप्पांची मूर्ती बुक करण्यासाठी, कारण दरवर्षी आमच्या घरी बाप्पांचं आगमन होते, तसंच यंदाही आमच्या घरी बाप्पांचं आगमन होणार आहे. त्यासाठी मी चाललोय मूर्तीशाळेत बाप्पांची मूर्ती बुक करण्यासाठी, आणि मूर्तीशाळा ही आमच्या जवळच आहे. तर चला जाऊ. मंडळी, आपण पोचलोय फायनली मूर्तीशाळेमधून. हे पहा, आता आपण आज जाऊ. नमस्कार मंडळी, आपण आलोय सिद्धिविनायक कला केंद्र मूर्तीशाळेमध्ये, आणि त्या मूर्तीशाळेचे ओनर विनायक काका आपल्याला काही माहिती सांगणार आहे. तर आपण त्यांच्याशी 5 मिनिटं संवाद चालू. तर तुमचं सर्वात पहिलं स्वागत आहे. आणि तुम्ही या मूर्त्या कुठून आणता? मी सध्या मूर्ती पेन विभागातून आणतो, आणि शिवाय आपण स्वतः घरी सुद्धा काढतो. शाडूची, प्लास्टरच्या दोन्ही मूर्ती आपल्याकडे अवेलेबल असतात. म्हणजे आपल्याकडे शाडूच्या किंवा प्लॅस्टरच्या मूर्त्या अवेलेबल असतात? हो हो. अच्छा, मग तुम्ही या क्षेत्रात किती वर्षापासून काम करता? आज माझी धरून एक 4थी पिढी या क्षेत्रात आहे. कमीत कमी तरी एक 40-50 एक वर्ष झाली असतील आमच्या धंद्याला. आतापासून म्हणजे आता हा काम चालूच आहे. 4थी पिढी माझी काम करते. समजा एखाद्या कस्टमरला माहीच्या महिन्यामध्ये मूर्ती पाहिजे असेल गणपतीची, तर ते अवेलेबल होते का तुमच्याकडे? केव्हाही माही महिन्यात बोला, केव्हाही बोला, आपल्याकडे सर्व प्रकारच्या मूर्त्या अवेलेबल असतात. एखाद्या कस्टमरला मूर्ती बुकिंग करायची असेल, समजा त्याला मूर्ती आवडली असेल किंवा बुकिंग करायची असेल, तर किती महिने आधी किंवा किती दिवस आधी मूर्ती बुकिंग करू शकतं? कमीत कमी तरी महिनाभर आधी बुकिंग करायला हवी, कारण ती अवेलेबल करता येईल. किंवा कसं आहे बा, मग अचानक जर सांगितलं तर मग बनवायला वेळ जातो, करायला वेळ जातो, मग खूप त्रास होतो. तर एखाद्या कस्टमरला जर मूर्तीची सजावट करायची असेल किंवा काय डायमंड वर्क असेल, धोतर वर्क असेल, तर ते करायचं असेल, तर ती सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल आहे का? हो हो हो. सर्व प्रकारचे डायमंड्स, धोतर, सजावट, सर्व प्रकारच्या लागणाऱ्या जे काही सजावटीचे साहित्य, ते सर्व आपल्याकडे अवेलेबल असतात. तर मंडळी, तुम्हाला या मूर्तीशाळेमध्ये जर तुम्ही मूर्ती चॉईस केली असेल, बुक केली असेल, तर त्याला पेटा वर्क किंवा धोतर वर्क किंवा डायमंड वर्क हे जे असेल तर ते तुम्हाला करून मिळेल. आणि तुमच्या मूर्तीशाळेचा पत्ता काय आहे? हा पत्ता मुक्काम पोस्ट स्पेशल आहे. खडस रोडला राईटला एक रस्ता आहे, त्या रस्त्याने आतमध्ये अवेलेबल आहे हा सिद्धिविनायक कला केंद्र. तुम्ही जरूर भेट द्या, आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहतोय. तर मंडळी, या मूर्तीशाळेचं नाव आहे सिद्धिविनायक कला केंद्र. आणि तुमचा नंबर? माझा नंबर आहे 8806 957 927. जर तुम्हाला इथे मूर्ती जर तुम्हाला बघायची असेल किंवा बुकिंग करायची असेल, तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मंडळी, आपण आलोय कशेळच्या सिद्धिविनायक कला केंद्रामध्ये, आणि ते तुम्ही पाहू शकता बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत. आता मी तुम्हाला एक एक मूर्ती दाखवतो. चला. भक्तांची कामना पुरविता.
राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. हे गजानन तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू. मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू. दैवत मुझा विनायका तू, दैवत मुझा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू. मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू. दैवत मुझा विनायका तू, दैवत मुझा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुखकर्ता तू दुःखहर्ता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वारया नगरीचा तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. ही पण मूर्ती किती छान आहे, मस्त आहे. तर मंडळी ह्या मूर्त्या पेनवरून आणल्या जातात आणि ह्या मूर्त्या अशा व्हाईटमध्ये आणल्या जातात आणि ते विनायक काका आहेत ते या मूर्त्यांचे रंगकाम करतात. इथे गणपती तसेच गौरीच्या मूर्ती पण आपल्याला पाहायला मिळतील. हे पहा.
रंगकाम पण खूपच सुंदर आहे. ही शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तर मंडळी, अशा व्हाईट मूर्तीला असं रंगकाम दिलं जातं आणि ही मूर्ती अजून पूर्ण झालेली नाही आहे. त्याला सोनं वगैरे अजून रंगवायचं आहे आणि हे त्याचं खाली पाट वगैरे रंगवलेलं आहे. तर मंडळी, ही एक छोटी बाप्पाची मूर्ती आहे आणि जे पहिल्यांदाच आपल्या घरी बाप्पांचे आगमन करणार असतील तर त्यांच्यासाठी खूपच सुंदर मूर्ती आहे. ही पहा. आणि ते भरपूर खूपच सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील आणि मी त्यातली एक चॉईस केले. बघू आता. तर मंडळी, हा गणपती बाप्पा आहे आणि याला धोतर नेसवायचं आहे. हे कापडी धोतर इथे नेसवलं जातं. तसेच आपल्याला ज्या मूर्त्या पाहिजेत त्यांना डायमंड वर्क जरी करायचं असेल तर डायमंड वर्क केलं जातं आणि कापडी धोतर पण लावलं जातं. या मूर्त्या अजून रंगवायचे आहेत. त्यांना बॉडी कलर दिलेला आहे फक्त. तर मंडळी, मी आलोय फायनली मूर्तीशाळेमधून घरी आणि त्या मूर्तीशाळेमध्ये बाप्पांच्या खूपच सुंदर मूर्ती होत्या. मला खूप आवडल्या. तर मंडळी, मी त्या मूर्तीशाळेमधील एक मूर्ती बुक केलेली आहे आणि ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवली नाही. ती तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे आणि ती तुम्हाला गणपती पूजनाच्या दिवशी दिसणार आहे. तर मंडळी, हा आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या फ्रेंडली नितेश चॅनलला सबस्क्राईब करा.